नेहमीच एकसारखी पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर हा पनीर टिक्का मसाला आपण जरूर ट्राय करा. आणि आपण बघू शकता, की हा पनीर टिक्का मसाला किती छान आणि मस्त दिसतोय, अगदी हॉटेलसारखा. आणि मंडळी, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, की ही रेसिपी कशी झाली आपली. तर चला मग बनवायला स्टार्ट करूया. तर यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये किंवा एका बाउलमध्ये बेसन घ्यायचं आहे अर्धी वाटी. जवळपास अर्धी ते 1 वाटी दही घ्यायची. यातच कसुरी मेथी घालायची क्रश करून. चवीप्रमाणे मीठ घालूया. तिखट घालायचं आहे, जे रेग्युलर तिखट घालतो आपण ती घालायची. अर्धा चम्मच हळद घालायची. जिरं घालायचं आहे आणि काश्मीरी लाल मिर्च घालायची अर्धा चम्मच. मसाला घालायचा आहे. लसूण वाटून ठेवलेलं आहे ते घालूया. आलं घालायचं आहे. थोडंसं गरम केलेलं तेल घालायचं आहे आणि कांदा कट केलेला आहे मी अशा प्रकारे तो घालायचा आहे. शिमला मिर्च घालायची, टमाटर घालायचा आणि पनीर थोड्या मोठ्या साईजमध्ये कट केलेलं आहे ते सुद्धा घालूया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करत असताना अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे पनीर जे आहे मॅरिनेट केल्यामुळे चव जी असते ती खूपच मस्त येते भाजीला. आणि हे आपल्याला 10 मिनिटापर्यंत झाकून ठेवून द्यायचं आहे. आपण थोडं कमीसुद्धा झाकून ठेवू शकता, 5 मिनिटापर्यंतसुद्धा. मसाल्यासाठी 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे. लसूण घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, टमाटे घालायचं आहे आणि टमाटे आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे पनीरसुद्धा आता 8-10 मिनिट झालेले आहे मॅरिनेट करून. आता एक कढई घेऊया. कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल थोडं जास्त घालूया. जवळपास मी इथे 2 ते 3 चम्मच तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर जे मॅरिनेट केलेले पनीर आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे. हे पनीर भाजत असताना गॅसची जी फ्लेम आहे मीडियम टू लोच ठेवायची आपल्याला. जवळपास 3 ते 4 मिनिटानंतर लो फ्लेमवर भाजल्यानंतर हे आपण आता काढून घेऊ. आणि काढल्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर जे कांदा कट केलेला आहे आपण तो घालायचा आहे आणि कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत तो आपल्याला परतून घ्यायचा आहे. थोड्या वेळेतच कलर चेंज झालेला आहे कांद्याचा. तर याच वेळेस आपल्याला जी पेस्ट आपण तयार केलेली आहे ती घालायची यात. आणि हो, मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आपल्याला ही भाजी कशी वाटली ती. आणि 2 ते 3 मिनिटानंतर लो फ्लेमवर भाजल्यानंतर आपण बघू शकता की साईडने तेल सुटायला लागलेलं आहे. तर यात आपण आता चवीप्रमाणे मीठ घालूया. हळद घालायची आपल्याला अर्धा चम्मच, तिखट घालायची 1 चम्मच, गरम मसाला घालायचा 1 चम्मच, काश्मीरी लाल मिर्च घालायची 1 चम्मच. हे जे मसाले आहे आपण आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. आणि हे सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपण बघू शकता की मसाल्यांना सुद्धा साईडने तेल यायला लागलं आहे. तर याच वेळेस आपण यात गरम पाणी घालूया. पाणीसुद्धा आपण कमी जास्त घालू शकता. आपल्याला जितकी थिकनेस हवी भाजीची त्याप्रमाणे आपण पाणी घाला. आणि 2 मिनिटानंतर यात आपण जो पनीर रेडी केलेला आहे, म्हणजेच मॅरिनेट करून तळून जो रेडी केलेला आहे तो यात घालूया आणि हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची. आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनिटापर्यंत हे लो फ्लेमवर झाकून ठेवून द्यायचं आहे. आणि आता वेळ झालेली आहे. हे झाकण काढूया आणि आपण बघू शकता की भाजी किती छान आणि मस्त दिसते. तर याच वेळेस यात आपल्याला 1 चम्मच तूप घालायचं आहे, कसुरी मेथी घालायची, कोथिंबीर घालायचं आहे. शेवटी तूप घातल्यामुळे भाज्यांना जी चव असते ती खूप छान येते. हॉटेलमध्ये भाज्यांमध्ये नेहमी तूप घातलं जातं, त्यामुळे हॉटेलच्या ज्या भाज्या असतात त्यांची चव खूपच छान येते. आणि आपण बघू शकता की हा पनीर टिक्का मसाला किती छान आणि मस्त दिसतोय. एकदम अप्रतिम चव आहे. तर आपण हे नान, रोटी किंवा चपातीसोबत ट्राय करा. आपल्याला नक्कीच आवडेल. आणि आपल्याला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.